आता या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचं म्हणजे महायुतीचं सरकार या पुन्हा सत्तेवर यावं अशी आमची सगळी महिलांची इच्छा आहे। महिलांना अनेक योजनांचा लाभ मिळालेला आहे। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना महिन्याला 1500 रुपयाचं अनुदान देऊन या सरकारनं एक महिलांची चांगल्या प्रकारची सोय केलेली आहे। ज्या विधवा, परित्यक्त्या, दिव्यांग अशा ज्या महिला आहेत ज्यांना खरोखर कोणी मुलं बघत नाहीत त्या मुलांच्यासाठी हा 1500 रुपये म्हणजे फार मोठा आधार आहे। अहो, आपले सख्खे नात्यातले भाऊसुद्धा आपल्याला एवढी मोठी ओवाळणी देत नाहीत। एवढी मोठी ओवाळणी ह्या महायुतीच्या सरकारनं आपल्याला दिलेली आहे आणि त्यासाठी हे महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेवर येणं फार गरजेचं आहे। तुमच्यापर्यंत ती वयोश्री योजना पोचलेली आहे। त्या बांधकाम कामगारांच्या माध्यमातून महिलांना भांडी मिळालेली आहेत, शिष्यवृत्ती मिळालेली आहे मुलांना। परत ते 5 लाखापर्यंत मोफत ऑपरेशनचं अनेक जणांचं ऑपरेशन त्या मोफतच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे आणि त्याचा लाभ अनेक महिलांना मिळालेला आहे। महिलांना रोजगाराची चांगली संधी मिळाली आहे, चांगलं काम करायचं योगदान त्यांनी दिलेलं आहे आणि त्यासाठी हे महायुतीचं सरकार येणं गरजेचं आहे। मध्ये जे आपल्या अगोदरचे आमदार होते त्यांचं तरी आम्ही कधी तोंड इकडं बघितलेलंच नाही। ह्या तळ्याचा जो विकास आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे आमचे जे एन.डी. वांगडे म्हणून आहेत आणि त्यांची जी टीम आहे संपूर्ण त्यांनी बरीच या गावामध्ये कामं केलेली आहेत। हे एन.डी. वांगडे अनेक जणांना चांगलं सहकार्य करतात। कोणतीही अडचण असू दे, आर्थिक असू दे, दवाखान्याच्या माध्यमातून त्यांनी ॲम्ब्युलन्स मोफत दिलेले आहे सगळ्यांना। त्या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून जवळजवळ कोरोनाच्या काळामध्ये आणि एरवीसुद्धा मोफत सेवा केली जाते। दक्षिणमध्ये आम्हाला तरी 100% वाटते की ह्यावेळेला अमोल माडकांनाच चान्स मिळणार आणि अमोल माडिकच निवडून येणार।